काकाच्या लग्नात मी लई मिरवणार मिरवणार म्हणून नाचत्या लक्ष्मी, आणि तू देवळात लगीन करायचं म्हणतोयस होय? अगं पण असू दे की, काय होतंय? अंजली तू तरी सांग की ग. अगं गोंदाक्का, अरे तुम्ही माझी बॅग चेक केली का? हो. का? मी मामांकडे तुझी चौकशी केली. त्यांनी मला सांगितलं की तू अनाथ आहेस, अनाथ आश्रमात वाढली आहेस, म्हणून मी अनाथ आश्रमात तुझी चौकशी करायला गेले होते. पण तिकडे तुला कोणीच ओळखलं नाही. मला वाटलं नावानावांमध्ये गोंधळ झाला असेल म्हणून मी फोटो दाखवला, पण फोटोवरून सुद्धा तुला कोणीही ओळखलं नाही. मग मला तुझ्या सख्ख्या भावाचा मेसेज आला होता. मी त्याला जाऊन भेटले आणि तिथे मला त्यांनी जे जे काही सांगितलं ना, त्या ऐकल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. वहिनी कशाबद्दल बोलताय? म्हणजे माझ्यापेक्षा माझ्या पिणक्या भावावर जास्त विश्वास ठेवला म्हणा की. मी या घरात राहतोय, वावरतोय, तुम्ही रोज मला बघताय, पण त्याचं काहीच नाही. पण तो पिंडक्रम सांगतोय ते खरंय काय? हे बघ, मला जे समजलं ते मी तुला सांगितलं. तसं तर मला बी लय काय काय कळलं होतं. नंदिताताईंच्या मम्मीनी लय काय काय सांगितलं होतं. तुम्ही कसा त्यांचा छळवत मांडलाय, त्यांना त्रास देताय, त्यांना घालून पाडून बोलताय, उपाशी ठेवताय. अहो एवढंच काय, तर हुंड्यासाठी त्यांचा मर्डर करायचा बी प्लॅन केला होता तुम्ही. डोसकं फिरलंय काय? अहो तेच फिरलं नव्हतं म्हणून नाही विश्वास ठेवला. म्हटलं जाऊन स्वतःच्या डोळ्यांनी बघावं काय खरं काय खोटं, आणि मग विश्वास ठेवावा. माझ्यासारख्या अडाण्याला जे कळलं ते तुम्हासनी कळू नये अंजलीताई. नाही, तसं काही नाही अगं. मग कसं आहे? तुम्हासनी जो संशय होता ते एक डाव मला विचारायचं, मी समजा खरं खरं सांगितलं असतं. तुम्हीच म्हणता ना की घर हे विश्वासावर टिकून असतं म्हणून. जर तो विश्वासच नाहीये तर मला हे लग्न नाही करायचंय. मी राहील नाही ते. अगं नाही माधुरी, तसं काही नाहीये अगं. मग आता कसं सांगू तुला? हो अंजलीताई, तो माझा भाऊ आहे. तो समधी भानगड करतो आणि मला अडकवतो. म्हणून मी ठरवलं मामांच्यात जायचं. त्यांनी मला आसरा दिला, समजून घेतलं. मग ठरवलं की हे जग मागं टाकायचं, नवीन सुरुवात करायची. म्हणून मी इथे आलो. तुम्हीच संशय घेतला माझ्यावर. जर तुमचा विश्वासच नाही तर मी इथं राहण्याचा आणि लग्नाचा काहीच अर्थ नाहीये. हो नाही नाही, विश्वास नाहीये असं काही नाहीये माधुरी. तसं असतं ना अंजलीताई, तर तुम्ही थेट विचारलं असतं मला. असं मागणं बॅग तपासलं नसते. हो तुमचा कोणाचाच माझ्यावर विश्वास नसेल तर मी नाही राहणार या घरात. वहिनी, एवढं सगळं घडत होतं, मला जरा तरी कल्पना द्यायची तुम्ही. काय चाललंय हे? सगळं तुमच्या काळजीपोटीच चाललंय सूरज भाऊजी. चौकशी तर करायलाच पाहिजे होती ना. करायला हवी होती, पण अशी माघारी नाही.
हो माधुरी तशातली नाही म्हणून तुम्ही सगळ्यांनी निवड केली नव्हती तिची. मग आता दुसऱ्या तिसऱ्याचं ऐकून तुम्ही असं वागताय, ते बी एका पिंडक्याचं ऐकून. काय वहिनी, तुम्ही असं करशील असं वाटलं नव्हतं. समधी चौकशी केली. काय झालंय? माधुरीला आपण चौकशी केल्याचं आवडलं नाहीये. हो, असा संशय घेतला कुणालाच पटणार नाही वहिनी. असू दे आता, जे झालं ते झालं. अंजलीबाई, मी समधी चौकशी केली, काय बी वाईट कळलं नाही त्यांच्याबद्दल. हा, त्यांच्या भावानं जे काय सांगितलं त्यातलं काय पुरावा नाही सापडलं. मी समजा त्यांचं रेकॉर्ड चांगले, उलट त्यांच्या भावाचा रेकॉर्ड खराब आहे. एकदा तडीपार होता. अंजलीबाई बघा, मला तर वाटतंय ते उगा अडकायला लागले समजा गुन्ह्यामध्ये त्याचे. बघा वहिनी, विनाकारण दुखावला की नाही माधुरीला तुम्ही. माधुरी, थांब, कुठे चालली? जाऊ द्या मला. माझ्यासारख्या अनाथ मुलीला या घरात जागा नाही हे कळलंय मला. हो नाही नाही, तसं काय बी नाही. तुम्ही उगा मनात राग धरू नका. राग नाही रानदा, लय वाईट वाटले. माझ्यावर संशय घेतला. पण यात तुम्हा सगळ्यांची काय बी चूक नाही बघा. माझंच नशीब फुटकं. जाऊ द्या मला. थांब माधुरी, अगं आमच्याकडनं झाली चूक, विसरून जा. माधुरी, हे बघ, माहेरकडनं तुझ्या लग्नाची भेट सांगते. मामा, चला आपण जाऊ इथनं. काय झालं? मी सांगते समजा, चला. अरे काय झालं? मला नाही राहायचं या घरात मामा, आणि हे लगीन बी नको मला. चला आपण जाऊया. अगं पण काय झालं सांगणार का नाही मला? अहो मामा, ज्या लोकांचा माझ्यावर विश्वासच नाही त्या घरात नातं कसं जोडू मी, सांगा तुम्ही. अगं माधुरी, जरा नीट सांगशील का काय झालंय ते? मामा, मी सांगतो. यांचा भाऊ गाठ पडला होता. त्याने यांच्याबद्दल काहीतरी उलटी सुलटी माहिती सांगितली. मग मी आणि अंजलीबाईंनी ठरवलं की जरा यांची चौकशी करायची. मग हे त्यासनी पटलं नाही. का पटलं नाही? हा? काय का माधुरी, अगं काय चूक आहे ह्यात? हा? कसं आहे, अगं नंदिता संगट लग्न झाल्यावर लय लोक पस्तावलेत ही. हा? तेव्हा दुसरं लगीन करताना चौकशी होणारच की, नाही का? हा? आणि त्यात ते तुझ्या येडपाट गुंड भावानं काय नाही ते सांगितलं त्यासनी, मग चौकशी तर होणारच. हा? त्यांचं कर्तव्यच आहे ते, नाही का? नाही मामा, पण आता आमची खात्री पटली. नाही राणा, बरं मग सगळ्यांना सांगतो काय. अहो माधुरी का नाही, म्हणजे तिचा भाऊ का नाही, तिला लई ताप देत होता होय. म्हणून शेवटी मी तिला माझ्या घरला घेऊन आलोय. अहो लांबच्या नात्यातला असलो ना तरी मामा आहे मी तिचा, काय. आणि राहिला प्रश्न तो त्या अनाथ आश्रमाचा,
तर माधुरीला तिची मागची ओळख पुसून टाकायची होती. म्हणून म्हणून तिनं सांगल्यामुळंच ती अनाथ आश्रमात राहत होती असं मी तुम्हाला सांगितलं. अहो तिला तिच्या भावापासून लांब जायचं होतं ना, म्हणून. शेवटी काय, तो टपकायचा तो टपकलाच. हो, आणि म्हणूनच आम्ही. अंजली तुझं बरोबर आहे, पण तुम्ही दोघांनी का नाही एकदा मला विचारायला पाहिजे होतं. राणा, अरे तू तर पोलिसात आहेस, तुझ्यापासून काय लपणार होतं? अरे एकदा मला विचारलं असतंस का नाही, तो आम्ही सगळं खरं सांगितलं असतं. बघ बर बर, राहू दे. माधुरी, आमचं चुकलं, विसरून जा समज. राणा, बॅग घे तिची. चल बरं, चला. चल. अगं चल, असू दे, चल, असं व्हायचं. हा, चल. काय झालं? राणाची माझ्याकडनं फार मोठी चूक झाली हो. मी असं करायला नको होतं. मला सांगा, तुम्ही जे काय केलं ते मुद्दाम केलं का? या घराच्या भल्यासाठी केलं ना? हो, पण मी माधुरीवर विश्वास ठेवायला हवा होता. असं परस्पर तिची बॅग चेक करायला नको होती हो. तिला किती वाईट वाटलं असेल. तुम्ही पहिले रडणं थांबा. मला सांगा, तुम्हाला संशय वाटला म्हणून तुम्ही खात्री करून घेतली का नाही? आणि मनात संशय ठेवण्यापेक्षा क्लिअर केलेलं कवा बी चांगलं असते. हो, पण मी माधुरीला सगळं सरळ सरळ विचारायला हवं होतं. परस्पर चेक करायला नको होतं. माझी चूकच झाली. हा, आता तुम्ही चूक केली, पण तुमच्या मनात का वाईट होतं का? नाही ना? हा, माधुरी समजून गेली की, आणि नाही समजून घेतलं तर आपण दोघं मिळून तिला समजवू. बघा, पहिले रडणं थांबवा आणि डोळे पुसून टाका. आणि आता मस्तपैकी लग्नाच्या तयारी लागा. अंजलीबाई, माधुरीला आयुष्यात आपल्याशिवाय दुसरं कोणी बी नाही या जगात. तेव्हा तिची हाऊस माऊस लग्नात पुरी व्हायला पाहिजे का नको? मग चला, लागा लग्नाच्या तयारीला. हो, पण मी आधी जाऊन माधुरीची माफी मागते. तेरे मेरे कोण कटमटड मध्ये हॅलो हॅलो चक्क्या, तुला नीट शांतीत राहू वाटत नाही का? काय झालं? मी काय सांगते ना ते नीट ऐक. परत जर माझ्या वाट्याला गेला ना, तुला इतक्या वाटा धावीन, तुला मोजता मोजता नाकीनं होतील. ए मला पोकळ धमक्यात देऊ नको, समजलं काय? मी पोकळ धमक्या देतो की आणि काय करतो हे चांगलंच माहितीये तुला. ए लई शाने जा. मी काय करायचं हे मला समजवायचं नाही, तू समजलं काय? मी तुला शेवटचं फायनल सांगते. चक्क्या, तू माझं टाळकं फिरवू नको सांग. लांब राह माझ्यापासून. ठेवला धमक्या देते, धमक्या देते. पैसे दे. माधुरी,
सॉरी, माझं चुकलं. मी असं करायला नको होतं. अहो अंजलताई, असं काही बी नाही बघा. तुम्ही तुमचं कर्तव्यच केलं. आणि तसं बी आजच्या जगात कोण कसं काय असेल काय बी सांगता येत नाही. आणि ज्या मुलीला आपल्या घराचा भाग बनवायचा आहे तिच्याबद्दल माहिती असणं काही बी चुकीचं नाही बघा. नाही, पण आता तू एवढे दिवस आमच्याकडे राहतेस तर मला समजायला पाहिजे होतं. अहो तुम्हाला समजलंय म्हणून तर तुम्ही लग्नाला हो म्हणालाय ना अंजलताई. हो, पण मग त्या माणसाचा फोन आला आणि माझ्या मनात शंका आली. मी तुझ्यावर शंका घ्यायला नको होती. अहो काही नाही, मला नाही वाईट वाटलं बघा. आणि तसं बी दुधाने तोंड भाजलं की माणूस ताक बी फुकून फुकून पिते म्हणतात. तुम्हासनी नंदिता ताईने लय ताप दिला आणि मला माझ्या भावाने. त्याला सारखी दारू पाहिजे असते बघा. दारू पिण्यासाठी सतत सतत माझ्याकडे पैसे मागत असतो आणि नाही दिलं ना तर असं काही काड्या करत असतो. ठीक आहे, झालं गेलं, आपण सगळं विसरून जाऊया आणि आता लग्न खूप छान पद्धतीनं करू. हा, पण मनात काही ठेवायचं नाही. अहो मी तर कवाच विसरून गेलो. थँक्यू. मग ठीक आहे, आजच तुमची हळद आणि मेहंदी व्हायलाच पाहिजे. आजच? हो, आजच. चांगल्या कामाला उशीर नसतो करायचा. चल चल. हे जाऊ द्या. अरे जरा इकडे घे, कामाला बी घे. ठीक आहे आम्हाला बी. ए, इकडे घे थोडंसं. ए, अरे, अरे, उजव्या बाजूला घे. ए, उजव्या बाजूला घे. हा, कट. वा, शपथाची मला एकदम भारी मेहंदी काढायची काय. आणि नवरीच्या हातावर माझ्यापेक्षा भारी, आणि नवरदेवाला अजून भारी. आता काय पोरींसारखा हात रंगवून काढणार काय माझा? हे काय, हे पूस. राजलक्ष्मी, असं नाही करायचं. इकडे इकडे. असू द्या बघ. हो सरपंच शेठ. हो काय करायलाय? झालं ठीक आहे.
आहे